श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्रव्हीव राजते यदंतस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी। छत्रपती संभाजी महाराजांची ही राजमुद्रा सांगण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन। म्हणूनच आजच्या या राज्याभिषेक दिनी आपले छत्रपती संभाजी महाराज कसे होते ते पाहूयात। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। छत्रपती संभाजी महाराज दारुडे होते, त्यांना बायकांचा नाद होता, ते असे होते ते तसे होते असे म्हणत मागील काही काळात पुस्तकांमधून नाटकांमधून अनेक फसवे खोटे आरोप करत आपल्या महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला। पण जास्त वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा आपलीच लोक या फसव्या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवून आपल्या राजाच्या चारित्र्यावर संशय घेतात। म्हणून आपल्या राजावर झालेले हे फसवे खोटे आरोप घोडायला सुरुवात केली ते इतिहासकार वासी बेंद्रे यांनी। जुने दस्तऐवज, बखरी, ग्रंथ या सगळ्यातून इतिहासकार वासी बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास बाहेर आणला। म्हणूनच स्वराज्य रक्षक छत्रपती शिवरायांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती यापुढे जाऊन स्वतः संभाजी महाराज नेमके कसे होते ते पाहूयात। छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम योद्धे होते हे तर आपल्या सर्वांना माहिती आहेच, पण त्या सोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धशास्त्राचा अतिशय उत्तम अभ्यास करून जगातील सर्वात पहिले बुलेट प्रूफ जॅकेट एका महिन्यात तयार केले होते। 14व्या शतकाच्या दरम्यान भारतात पहिली बंदूक आली, त्यानंतर अतिशय मोजक्या बंदुका भारतात आल्या होत्या, तरी देखील युद्धभूमीवरील योद्ध्यांना बुलेट प्रूफ जॅकेटची गरज पडू शकते हे संभाजी महाराजांनी तेव्हाच जाणले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली होती। भविष्यात आपला शत्रू हा सागरी मार्गानेच येईल हे तेव्हाच शिवरायांनी जाणलं होतं। याचाच विस्तार करताना छत्रपती संभाजी महाराजांनी जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार केला। त्यासोबतच समुद्रदुर्ग असणाऱ्या जंजिरा किल्ल्याला जिंकण्यासाठी अरबी समुद्राच्या उसळत्या सागरामध्ये 800 मीटर लांबीचा पूल देखील बांधला होता। तर यावेळी त्यांनी आदिलशाही व कुतुबशाहीला एकजूट करून सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना एक प्रकारे कोंडले होते। स्वराज्य हे फक्त कोणा एकाचे नाहीये, स्वराज्य हा असा विचार आहे जो आपल्याला स्वतःच्या मातृभूमीवर स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी प्रेरित करतो। म्हणूनच उत्तर प्रदेश पासून दक्षिण भारताच्या तामिळनाडू, कर्नाटक या सर्व प्रांतातील लोकांना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी एकत्रित केलं। आपल्या स्वतःच्या धर्मासोबतच इतर धर्मांचा सन्मान केला व त्यावेळी त्यांनी धर्मांतरावर कायदेशीर बंदी आणली होती। स्वराज्यात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आपल्या स्वराज्यात शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे हाल होऊ नयेत यासाठी संभाजी महाराजांनी दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी भला मोठा डोंगर पोखरून जलनियोजन केले। त्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी त्या काळातच पीक कर्ज योजनेची सुरुवात केली। तर पुढच्या पिढीसाठी अर्थात स्वराज्यामधील लहान लहान मुलांसाठी बालमजुरी व वेठ बिगारी विरुद्ध कायदा अंमलात आणून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली। काही वेळा देहू ते पंढरपूर आषाढी वारीवर हल्ले करण्यात येत होते, म्हणून वारीला संरक्षण देऊन वारकऱ्यांना कोणत्याही चिंतेशिवाय वारी करता यावी यासाठी अर्थपुरवठा देखील केला। या सर्व गोष्टी करत असतानाच संभाजी महाराजांनी शिवरायांनी स्थापित केलेले स्वराज्य नेटाने पुढे वाढवले। राज्याभिषेकाच्या 15 दिवसातच संभाजी महाराजांनी मध्य प्रदेशातील बुरहानपुरावर छापा घातला। स्वराज्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरमार सुसज्ज केले। त्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांची मदत घेतली। स्वतःचे आधुनिक बारूदखाने तयार करत स्वदेशीचा मंत्र दिला आणि स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या आपल्या मावळ्यांचे अर्थात सैनिकांच्या उत्पादनाला इतर मार्गाने देखील हातभार लागावा म्हणून सरईची सवलत कायम ठेवली। तर स्वराज्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासोबतच संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्य आर्थिकरित्या देखील संपन्न होते। स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेणारा, स्वराज्याची सुरक्षा सुनिश्चित करणारा, स्वराज्याला आर्थिकरित्या संपन्न ठेवणारा आणि जिजाऊ व शिवरायांची शिकवण लक्षात ठेवून स्वराज्याचा विस्तार करणारा असा हा राजा आजच्या दिवशी राज्याभिषेक होऊन आपले छत्रपती संभाजी महाराज झाले। आता या व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं का नाही हे तुमच्यावर आहे, मात्र या व्हिडिओला शेअर नक्की करा, कारण त्यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर केल्या जाणाऱ्या त्या खोट्या आरोपांमागचं खरं सत्य अनेकांना समजू शकेल। धन्यवाद।